PM केअर्स फंडचा शेवटचा हिशोब आपल्याला 2022-2023 या वर्षाचा माहिती आहे. त्यानंतरचा हिशोब अजून जाहीर झालेला नाही. आता यावर दोन बाजू आहेत. एक बाजू म्हणते की हा जनतेचा पैसा आहे, त्यामुळे हिशोब जाहीर व्हायलाच हवा, आणि दुसरी बाजू म्हणते की हा सरकारी फंड नाहीच. दोन्ही बाजू काय म्हणतात ते 5 मिनिटात सोप्या भाषेत समजून घेऊया. एक विनंती करतो, असे विषय एका बाजूनं मांडले की व्ह्यू पटकन येतात, पण मी तसं करत नाही. दोन्ही बाजू मांडतो आणि ठरवायचं तुमच्यावर सोडतो. चॅनल अजून नवा आहे, तुमचं सबस्क्राईब म्हणजे या पद्धतीला मिळालेला एक पाठिंबा असेल. आधी मूळ गोष्ट समजून घेऊया. मार्च 2020 कोरोनाची साथ नुकतीच सुरू झाली होती आणि तातडीच्या मदतीसाठी एक निधी उभा करण्यात आला, PM केअर्स फंड. याची रचना कशी आहे? हा एक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि हे लक्षात घ्या, तो संसदेच्या कायद्यानं तयार झालेला नाही. तो नोंदणी कायद्याखाली नोंदवला गेला आहे. यात पंतप्रधान पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्री हे विश्वस्त असतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, यात अर्थसंकल्पातला एकही रुपया जात नाही. सगळा पैसा लोकांनी स्वेच्छेनं दिलेला असतो. आता आकडे बघूया आणि इथे एक गोष्ट नीट समजून घ्या, कारण अनेक ठिकाणी हा गोंधळ होतो. 2020-2021 या वर्षात या फंडाला 7,184 कोटी रुपयाची देणगी मिळाली. हे सर्वात जास्त होतं. पुढच्या वर्षी ती कमी होऊन 1,938 कोटी झाली आणि 2022-23मध्ये ती आणखी कमी होऊन सुमारे 912 कोटी राहिली. म्हणजे कोरोनाचा धोका कमी झाला, त्यामुळे देणग्याही कमी झाल्या. आता 2022-23 या वर्षाचं चित्र. त्या वर्षी खर्च झाला सुमारे 439 कोटी आणि तो कुठे झाला? 346 कोटी गेले PM केअर्स फॉर चिल्ड्रन या योजनेवर, म्हणजे कोरोनात आई वडील गमावलेल्या मुलांसाठी, आणि सुमारे 92 कोटी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदीवर गेले. आणि 31 मार्च 2023 रोजी फंडात शिल्लक होते 6,284 कोटी रुपये. आता मुख्य मुद्दा, 2022-23 हे शेवटचं वर्ष आहे ज्याचा हिशोब संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानंतरची वर्ष अजून टाकलेली नाहीत. आणि इथे आणखी दोन गोष्टी आहेत. पहिली, 2022-23 हा हिशोबही 2 वर्षाहून जास्त उशिरा टाकला गेला होता. आणि दुसरी, जे टाकलं गेलं, जे जमा खर्चाचं पत्रक आहे, म्हणजे किती आले आणि किती गेले एवढंच. माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या मते त्याच्यासोबत ऑडिटरच्या नोंदी, ज्या सुमारे 11 पानांच्या आहेत, त्या दिलेल्या नाहीत. आणि याच्या जोडीला दुसरा प्रश्न आहे, हा फंड माहितीच्या अधिकाराखाली येतो का? सरकारचं उत्तर आहे नाही. आणि हेच प्रकरण आता कोर्टात आहे. आता सरकारची बाजू ऐकूया. PMOनं दिल्ली उच्च न्यायालयात एक शपथपत्र देऊन ही भूमिका मांडली आहे. पहिला मुद्दा, हा ट्रस्ट संविधानानं किंवा संसदेच्या कायद्यानं तयार झालेला नाही, त्यामुळे तो राज्य या व्याख्येत बसत नाही आणि RTI खालचं सार्वजनिक प्राधिकरण ही नाही. दुसरा मुद्दा, या फंडाचा पैसा भारताच्या संचित निधीत जात नाही, म्हणजे तो सरकारी तिजोरीतला पैसा नाही आणि म्हणूनच कॅगचं ऑडिट त्याला लागू होत नाही. तिसरा मुद्दा, ट्रस्टवर सरकारचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रण नाही. आणि चौथा, देणगीदारांची माहिती ही तिसऱ्या पक्षाची माहिती आहे, त्यामुळे ती उघड करता येत नाही. सरकारचं असंही म्हणतं की ट्रस्ट पारदर्शकपणे चालतो. आणि इथे एक गोष्ट अनेक ठिकाणी अर्धवट सांगितली जाते, ऑडिट करणारा चार्टर्ड अकाउंटंट कॅगनस तयार केलेल्या यादीतून निवडला जातो. आता दुसरी बाजू, आणि तीही तेवढ्या गांभीर्यानं ऐकूया. टीकाकारांचा युक्तिवाद असा आहे, जर हा ट्रस्ट सरकारपासून पूर्णपणे वेगळा असेल तर मग या गोष्टी कशा? तो पंतप्रधान कार्यालयातून चालवला जातो. त्याला gov.in हे सरकारी डोमेन दिलं गेलं आहे. त्याच्या संकेतस्थळावर राष्ट्रीय चिन्ह आहे आणि त्याला दिलेल्या देणग्यांना आयकरात सवलत मिळते. शिवाय सरकारी कंपन्या CSRमधून त्यात पैसा टाकतात. आणि एका अहवालानुसार सरकारी संस्था आणि कर्मचाऱ्यांकडून सुमारे 4,308 कोटी रुपये आले, ज्यातले किमान 438 कोटी कर्मचाऱ्यांच्या 1 दिवसाच्या पगारातून कापले गेले. म्हणून त्यांचं म्हणणं आहे, हा पैसा जनतेचा पैसा आहे
आणि त्याचा हिशोब जनतेसमोर यायलाच हवा. आता कोर्टातली स्थिती. हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात सुरू आहे. मागणी अशी आहे की हा फंड राज्य म्हणून जाहीर करावा आणि RTI खाली आणावा. आणि 14 जानेवारी 2024 रोजी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं गेलं. मुख्य न्यायमूर्ती DK उपाध्याय यांच्या खंडपीठानं तोंडी सांगितलं की एखादी संस्था राज्य असली किंवा सार्वजनिक काम करत असली तरी तिचा गोपनीयतेचा हक्क आपोआप संपत नाही. म्हणजे प्रश्न फक्त हा सरकारी फंड आहे की नाही एवढाच उरलेला नाही. प्रश्न असाही आहे की तो सरकारी असला तरी सगळी माहिती उघड करावी लागेल का? आणि हे प्रकरण अजून सुरूच आहे, त्यामुळे अंतिम निकाल यायचा आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा निधी माहितीच्या अधिकाराखाली असाव्यात का? कमेंटमध्ये तुमचं मत सांगा, पण आदरानं. चॅनल नवा आहे, सबस्क्राईब करून पाठिंबा द्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.